शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात। मात्र वार्षिक स्नेहसंमेलन जीवनात अविस्मरणीय ठरतात। त्यामुळे विद्यार्थ्यांचा चौमुखी विकास साधण्यास मदत होते। प्रत्येक विद्यार्थ्यात एक विशिष्ट गुण असतो, त्यात त्यांनी उच्चांक गाठला पाहिजे, यावरून त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते, असे विचार शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी व्यक्त केले। ते प्रतापनगर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होते। स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते सरस्वतीच्या फोटोला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक गिरीश देशमुख, उपाध्यक्ष शंकर पहाडे, सचिव अनुपमा नाफडे, सदस्य श्रीराम महाकाळीवार, मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर, मुख्याध्यापक श्रावण सुरकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला। अतिथींच्या हस्ते विविध स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले। यावेळी अतिथी डॉक्टर पंकज भोयर यांनी उषःकाल नामक शालेय स्मरणिकेचे विमोचनही केले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। यावेळी पालक सुद्धा आपल्या शालेय जीवनातील आठवणीत रममान झाले होते। अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष शंकर पहाडे यांनी शाळा सातत्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासाकडे लक्ष देत असल्याचे आवर्जून सांगितले। संचालन नंदिनी सावसाकडे यांनी तर आभार मुख्याध्यापक श्रावण सुरकार यांनी मानले। कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।